तुम्ही पण त्याच्यातले आहात का? तुम्हाला पण पान खायला आवडतो का? तर आपण आज तशीच काहीतरी रेसिपी, पान मसाला मोदक अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जे सगळ्यांनाच आवडतं. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पान मसाला खूप आवडतो. तर त्याच प्रकारे आज पान मसाला मोदक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सर्वात आधी तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता आपल्या लाडका बाप्पा ज्या आहेत, त्या लाडक्या बाप्पाचं आता आगमन होणार आहे. तर आगमन होणार आहे म्हणून मी इथे त्यांच्यासाठी मस्त असं पान मसाला मोदकची रेसिपी तुमच्यासाठी मी खास ती घेऊन आलेली आहे. तर आपण इथे पान मसाला मोदक कसा बनवायचा, अगदी घरगुती साहित्यातून, घरात जे पण साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यातून आपण हा पान मसाला मोदक कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, हा जो पान मसाला मोदक जो आहे ना, तो अगदी बाजारात जसा पान मिळतो ना रेडीमेड, त्याचप्रमाणे याचे चव स्वाद एकदम सेम आहे. एकदम भन्नाट लागतो चवीला. तुम्ही नक्कीच एकदा करा. तुम्हा सगळ्यांना हा पान मसाला मोदक जो आहे ना, तो खूपच आवडणार. तर आपण सर्वात आधी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते इथे आपण बघून घेणार आहोत. तर आपण इथे बघू शकतात की एका वाटीत मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, जे बाजारात सहज उपलब्ध होतं. जर तुम्हाला बाजारातही नाही मिळालं तर तुम्ही घरच्या घरीही अगदी हे डेसिकेट कोकोनट तयार करू शकतात. काय करायचं, आपल्या घरात जे सुकं खोबरं असतं ना, त्याचं वरची साल जी आहे ते किसणीने किसून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. याप्रमाणे तुम्ही आपल्या घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट तयार करू शकतात. आणि त्यानंतर इथे आपण बघू शकतात की अर्धी वाटी जो मी आहे ना, बारीक चिरून घेतलेला गूळ आहे. आणि इथे हिरवे विड्याची पानं मी घेतलेली आहेत, ताजी फ्रेश अशी विड्याची पानं घेतलेली आहेत. ते आहेत कमीत कमी 15, जे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि धुतल्यानंतर सुक्या कपड्याने हे पुसून घेतलेली आहेत. आता आपल्याला याची जी देठ आहेत ना, हे देठ अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सगळे विड्यांची पानांची असे देठ जे आहे ते कापून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कापून टाकणार आहोत. त्यांचे देठ जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. हे बघा, सगळ्यांचे देठ काढून घेतलेले आहेत. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत. मी एकाच वेळी 3 ते 4 पानं घेतलेली आहेत आणि त्या 3 ते 4 पानांना असं कैचीच्या मदतीने बारीक बारीक काप करून घेणार आहे. त्याचे अशा प्रकारे आपल्याला याला कापून घ्यायचं आहे. तुम्ही हातानेही तुकडे करू शकतात. हे बघा, अशा प्रकारे केले तरीही त्याचे तुकडे होतात. मी एकाच वेळी कमीत कमी 3 ते 4 पानं घेतलेली आहेत आणि असं मस्त त्याला बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, हाताने तोडून घेतलेले आहेत सगळे, किंवा कैचीनेही तुम्ही कापून घेऊ शकतात. अशा प्रकारे मी तोडून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याला छान असं मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की पाणी पण जे आहे ना, ते पाव कप सारखं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकतात की आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण बारीक केल्यानंतर हे बघा, थोडं थोडं आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे, कारण की पान जे आहेत ना लवकर बारीक होत नाहीत जोपर्यंत आपण त्याच्यात पाणी ॲड करणार नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता याला मी एका वाटीत काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात की 15 पानांचं केवढी पेस्ट बनलेली आहे. तर आता ही बारीक पेस्ट जी आहे ना, ती आपण डेसिकेटेड कोकोनट जे आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आपण सगळ्यात आधी खोबऱ्याचं सारण बनवून घेणार आहोत. आता इथे गॅसवरती मी कढई चढवून घेतलेली आहे. या कढईमध्ये आपण थोडं तूप घालणार आहोत. साजूक तूप आपल्याला फक्त किंचित घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमच्यासारखं आपण यामध्ये साजूक तूप घालणार आहोत. तूप गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये छोटा चमचा खसखस घालून घेणार आहोत, 2 चमच्यासारखे. खसखस फ्राय झाल्यानंतर आपण इथे बारीक किसून घेतलेला गूळ जो आहे तो इथे घालून घेणार आहोत. आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट
जे घेतलेलं आहे त्याच्यासाठी अर्धा वाटीसारखं आपण इथे गुळाचा उपयोग करणार आहोत. आता हा गूळ जो आहे ना तो आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागणार नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं लागणार आहेत. आपण स्लो फ्लेमवरती या गूळ जो आहे त्या गूळला आपण मेल्ट करून घेणार आहोत. तुम्ही आता इथे बघू शकतात की गूळ जो आहे तो छान असा मेल्ट झालेला आहे. त्यामध्ये आपण आता डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालून घेणार आहोत. आता आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकतात की गूळ जे आहे ना ते पूर्णपणे त्याने डेसिकेटेड कोकोनटला ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. आता हे सारण आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटात बनणार आहे. तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी गूळ टाकू शकता. तुमच्या आवडीच्या हिशोबाने तुम्ही याच्यात गूळ ॲड करू शकता. हे बघा, कुठेतरी खोबरं अजून वाईट दिसत आहे. तर आपण अजून जोपर्यंत याच्यामध्ये गूळ आतमध्ये जात नाही खोबऱ्याच्या आतमध्ये तोपर्यंत आपण या सारणला हलवत राहणार आहोत. आता बघू शकता की खोबऱ्याच्या आतमध्ये गूळ छान मुरलेला आहे. तर आपण यामध्ये आपण पानाची ही जे क्रश करून ठेवलेले पेस्ट जी होती ती पेस्ट आपण आता या सारणमध्ये घालून घेणार आहोत. आणि सारणमध्ये घातल्यानंतर आपण त्याला परत एकजीव करून घेणार आहोत आणि छान त्याला असं ढवळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की सारण छान एकजीव झालेला आहे आणि त्याचा कलर पण छान आलेला आहे. हिरवा असा कलर आलेला आहे. बस त्याला आता आपण 1 मिनिटासाठी आणखी थोडंसं परतून घेणार आहोत. हे बघा, याच्यातलं पाणी जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला आटवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकतात की हे बघा, खाली अजिबात पाणी नाही आहे. हे बघा, मी दाबून पाहिल्यावर पण पाणी अजिबात, हे बघा, दाबून पाहिल्यावर पण साईडला पाणी होत नाही. याचा अर्थ याच्यातलं गूळ जे आहे किंवा नारळातलं जे पाणी आहे ते पण छान असं कोरडं झालेलं आहे. तर आपला आता हे सारण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला जो स्टफिंग आहे ते तयार करून घेणार आहोत. आता आपण स्टफिंग करण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. ते इथे मी एका डिशमध्ये 2 चमचा गुलकंद जे बाजारात मिळतं ते गुलकंद मी इथे 2 चमचा घेतलेला आहे. 2 चमचा बडीशोपचा पण उपयोग इथे मी केलेला आहे. आता यामध्ये मी तुटी फ्रुटी जे आहे तेही टाकून घेणार आहे, जे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं. मी एक छोटी वाटी भरून याच्यामध्ये तुटी फ्रुटी टाकून घेतलेला आहे. आणि बाजारात तुम्हाला माहितीच असेल की रंगीबेरंगी ही बडीशोप मिळते. तर ती रंगीबेरंगी बडीशोप जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तीही तुम्ही टाकू शकतात. आणि नसेल तर जी साधी आपल्याजवळ जी बडीशोप आहे त्याचाही तुम्ही उपयोग करू शकतात. आता इथे मी 2 चिमूटभर जायफळ जे आहे ते इथे किसून घेणार आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला एक छान असा फ्लेवर मिळणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी वेलची पूड घालून घेतलेला आहे. वेलची पूडमध्ये साखर घालून मी त्याला बारीक करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे वेलची पूड पण मी तयार करून घेतलेलं आहे. ते टाकल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते मिश्रण जे आहे ना ते एकजीव करून घेणार आहोत. आता इथे सारण पण थंड झालेलं आहे. आता सारण हे परफेक्ट झालं आहे किंवा नाही झालं आहे ते बघण्यासाठी आपण इथे बघा, मी हातात एक छोटासा गोळा घेतलेला आहे. जर तो गोळा व्यवस्थित वळला जात असेल तर याचा अर्थ असा होतो की आपलं हे सारण जे आहे ना ते एकदम परफेक्ट बनलेलं आहे, जेणेकरून आपले मोदक पण एकदम सुरेख येतील. बाजारात आपल्याला असा मोदकचा साचा मिळतो, तो साचा आपल्याला आणायचा आहे. आणि आपल्याला या साच्याला तूप लावायची गरज नाही, कारण की तुम्ही माझ्या हातात बघू शकतात की कितीतरी तूप आहे, म्हणून याला साच्याला तूप लावण्याची गरज नाही आहे. तर यामध्ये आपल्याला सारण जे आहे ना ते दोघं साईडला असं भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर भरल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आजूबाजूने. आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला हे जे मसाला तयार करून घेतला आहे आपण, तो मसाला आपण त्यामध्ये स्टफिंग करून घेणार आहोत. आणि मोदकचा जो साचा आहे तो साचा आपण पूर्णपणे बंद करून घेणार आहोत. आणि बघा, अशा प्रकारे खालच्या साईडला पण आपण हे सारण जे आहे ते लावून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे हा मोदक जो आहे तो तयार झाला आहे. बघा, जास्त वेळ अजिबात लागला नाही. किती बोलायला गेलं तर फक्त काही सेकंदात हा मोदक तयार झालेला आहे. किती सुरेख असा हा मोदक तयार झाला आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसराही मोदक बनवून दाखवणार आहे. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, एकाच वेळी सारण भरून घ्या. सारण भरल्यानंतर असं एकाच वेळी सारण भरल्यानंतर आपण असं दाबायचं
आणि दाबल्यानंतर परत त्याच्यात थोडंसं सारण भरायचं आहे. सारण भरल्यानंतर आपल्याला आतमध्ये असं बोटाने थोडी जागा करून घ्यायची आहे. जागा केल्यानंतर आपण त्यामध्ये हा मसाला जो आहे ना, मसाला जो आहे तो इथे स्टफिंग करून घेणार आहोत. तुम्ही दोघं पद्धतीने करू शकतात, त्या पद्धतीनेही करू शकतात आणि ह्या पद्धतीनेही करू शकतात. तर अशा प्रकारे हा पण मोदक आपला इथे तयार झाला. तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे मी हा दुसरा पण मोदक बनवून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक जे आहे ना ते बनवून घेणार आहे. की अशा प्रकारे हा आपला पानचा मोदक जो आहे ना तो तयार झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे हे मोदक आता तयार करून घेणार आहे. मम्मी मला एकच मोदक बाप्पासाठी बनवून द्या प्लीज प्लीज. तुला एक मोदक बनवायचा आहे बाप्पांसाठी? हां. एकच बनवू देणार आहे मी, हां. जास्त नाही. ओके थँक्यू. चल मग आता बनवू. हात धुवून घ्या आधी, सगळ्यात आधी तर. सर्वात पहिले मी आता साच्यामध्ये प्रथमेश, तू आधी काय करतोय मला ते सांग जरा. मी आता मोदक बनवते बाप्पासाठी. बाप्पासाठी मोदक बनवतोय? मग कॅमेऱ्यामध्ये त्यांना दाखवतोय तू कसा बनवतोय, कशा प्रकारे बनवतोय. ओके, काय करायचंय सर्वात आधी? या साच्यामध्ये मी हे सारण टाकून घेणार पहिले. ओके. बघा, माझ्या मुलाला मी बनवत होती तर त्यालाही हौस आली की मीही बाप्पांसाठी मस्त छान असा मोदक बनवतो मम्मी, प्लीज मला एक ट्राय करू दे. तर म्हटलं चल बाबा कर, काय हरकत नाही ना. तर त्यालाही मी जास्त नाही दाबायचं आहे. आता दुसऱ्या साईडला पण भरा. हां, अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण भरायचं आहे. हां, पकड असं. हां, बस. आणखी थोडंसं टाक सारण. येस, राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, आता हे भरा. ठेव, मध्यभागी ठेव. येस, व्हेरी गुड. हां, बस थोडंसं घेतलं तरी चालेल. तसं आता छान दाब. आता इथून पण दाब. हां, कर, बोटाने प्रेस कर त्याला छान. आणखी सारण लाव. बघा, आपल्याला मुलांना शिकवावंच लागतं कितीही झालं तरी. तो मला बघत होता कशा प्रकारे करायचं होतं, म्हणून तो मला बोलत होता की मम्मी मला माहिती आहे कशा प्रकारे करायचं आहे ते. तर अशा प्रकारे त्याने पण हा एक छान असा मोदक बनवला आहे. बघूया त्याचा कसा झाला ते. आता मी उघडू मम्मी? येस, उघड आता त्याला. अरे वा, जमलं बाबा तुला तर, खूपच छान. बघा, माझ्या मुलाने मोदक बनवला आहे. तुम्ही बघू शकतात की किती सुरेख असा मोदक बनवला आहे. थोडासा खालून तुटलेला आहे पण काही हरकत नाही. त्याने प्रयत्न तरी केला. बाप्पांसाठी त्याला बनवायचा होता, त्याने एक बनवलं. त्यालाही समाधान आणि मलाही समाधान. आता मी करू का? हो. ओके, चालेल. चल आता साईडला हो, तू हात धुवून घे. आता मी बनवतो. आता सगळे मोदक जे आहे ना मी ते अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवलेच की कशा प्रकारे आपल्याला तयार करायचे आहेत ते. आता यामध्ये मी हा मसाला जो आहे तो स्टफिंग करून घेणार आहे. आणि स्टफिंग केल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला दाबायचं आहे. साचा दाबून घ्यायचा आहे. साच्याला आपण अजिबात घी लावलेलं नाही आहे. हे बघा, प्रकारे आपल्याला हे सगळे मोदक जे आहेत ना ते तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात की आपले हे पान मोदक जे आहेत ते बनून तयार झालेले आहेत. खूपच सुंदर झालेले आहेत. एका सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघू शकतात की आपले हे घरगुती साहित्यातून पान मसाला जो मोदक आहे तो आपला तयार झालेला आहे. आणि बघू शकतात की किती सुंदर दिसत आहे. मी त्याला फक्त गुलाबाच्या ज्या पाकळ्या होत्या त्याच्याने मी थोडंसं डेकोरेट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात की किती छान असं त्याचा हिरवा कलरही दिसत आहे. आणि खूप सुरेख झालेला आहे. खायला पण अगदी पान जसं खातो ना आपण त्याची जी टेस्ट असते ना सेम त्याची टेस्ट या मोदकाला आलेली आहे. खूप सुंदर लागतात हे मोदक. तुम्ही पण नक्कीच एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे मोदक कसे बनले होते ते, है ना. तर जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.